गुंड बंडू आंदेकरने भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरताना गुंड बंडू आंदेकरकडून घोषणा देण्यात आल्या। आंदेकरला मत, विकास कामाला मत असं आंदेकरच्या घोषणा होत्या। उमेदवार आहे, दरोडेखोर नाही असं बंडू आंदेकर यांनी म्हटलंय। नेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। मी उमेदवार आहे, उमेदवार दरोडेखोर नाहीये। नेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकर जिंदाबाद। तर सुनील तटकरे रायगडचे आका अशी टीका महेंद्र थोरवे यांनी केली आहे। तटकरेंच्या सुतारवाडीमधील घरी हत्येचा कट रचला असा गंभीर आरोप महेंद्र थोरवे यांनी केलाय। मंगेश काळोख यांच्या हत्येनंतर महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर हा गंभीर आरोप केला आहे। लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आतापर्यंत सामोरे गेलो, परंतु आताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण। सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे, आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे। अशा पद्धतीचं कृत्य यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे। जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे। सुधाकर घारे हा FIR मधला आरोपी आहे, भरत भगत हा FIR मधला आरोपी आहे, रवी देवकर FIR मधले आरोपी आहे। या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, ही जी काही घटना घडलेली आहे याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा SN जोशी अलिबागच्या वकिलांकडनं, तो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या। आज त्या घटनेचं गांभीर्य लक्षामध्ये घेता या विषयावरती मी अधिक काय बोलू इच्छित नाही। कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या, कारण आजचा दिवस मी या बाबतीमध्ये अतिशय संवेदनाशील त्या ठिकाणी आहे। त्याच्या संदर्भातली जी काय आज विधी वगैरे असतात ते काल झाले असतील किंवा आज असतील, ते होऊ द्या आणि मग काय राजकीय बोलायचं असेल तर जरूर बोलू। मी पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतो आहे की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्रगतीने व्हावा। शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमावी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल मोर्चाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये आदित्य ठाकरेंनी फटकेबाजी केली आहे। संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण केलं। आदित्य ठाकरे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये इथे फटकेबाजी केली आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण केलं होतं, त्याच प्रकारे आदित्य ठाकरे हे सुद्धा गाडीच्या बोनेटवर उभं राहून त्यांनी भाषण केलंय। जे तुमच्या इकडचे मंत्री आहेत, पालकमंत्री असतील, मस्त व्हिडिओ येतात, बॅगांमध्ये पैसे असतात। हे पैसे तुमच्या हाती लागतात का? हे पैसे ह्यांचे स्वतःचे तरी आहेत का? मग हे पैसे येतात कुठून? जेव्हा जेव्हा हे तुम्हाला मंत्री दिसतील, जेव्हा जेव्हा तुम्हाला हे खासदार दिसतील, एक तर खासदारांची दुकानं कुठची आहेत? किती आहेत? किती आहेत? 20। मागच्या वेळी मला 12 आठवतं, हे 8 कधी वाढले? त्या बॅगेत जे पैसे होते ते कोणाच्या हाती आलेत का? पण निवडणुकीच्या वेळी बरोबर कदाचित येतील, तुम्ही हात लावणार आहात। ही परिस्थिती आता बदलणं गरजेचं आहे। तर संजय राऊतांचे लहान बंधू संदीप राऊत सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। विक्रोळीमधून संदीप राऊत निवडणूक लढवणार आहेत। संदीप राऊतांच्या वॉर्डसाठी पवारांची राष्ट्रवादी देखील आग्रही आहे। विक्रोळीमधील 111 वॉर्ड क्रमांकामध्ये ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस युती करणार नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। वंचित आघाडीसोबत युतीबाबत काँग्रेसची चर्चा सुरू आहे असं सपकाळांनी म्हटलं। मनसेसोबत युतीबाबत काँग्रेसची कुठलीही चर्चा झालेली नाही असंही सपकाळांनी स्पष्ट केलेलं आहे। आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही अशा स्वरूपाचा देखील निर्णय हा काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। मनसेच्या सोबत आघाडी करण्यासंदर्भात अद्यापपर्यंत आम्हाला कोणाहीही परवानगी मागितलेली नाही।
त्यामुळे तशा प्रकारचा प्रस्ताव नसल्यामुळे त्या संदर्भात भूमिका ही वेगळ्याने घेण्याची काही आवश्यकता नाही. वंचित बहुजन आघाडीसोबत काही ठिकाणी आमचा अलायन्स होता, बऱ्याच ठिकाणी आमची आघाडी व्हावी आणि होतील अशा स्वरूपाचं एक चित्र आहे. सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाल्यामुळे ही बाचाबाची झाली. काँग्रेसला जास्त जागा मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश धाराशिवकर यांनी शहर प्रमुख अजय दासरींना जाब विचारलाय. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बाचाबाची झाली. महाविकास आघाडीची घोषणा झाली, मात्र त्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेना प्रभाग 15ची जागा मी शिवसेनेला मागितलेला आहे. मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. 20 वर्ष झालं पक्षाचं काम करतो. वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं बॅनर उतरू नये. काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रभाग 15 मध्ये इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे. माझी मुलाखत